नमस्कार, आप देख रहे हैं BMF न्यूज नेटवर्क, जहां हर खबर पहुंचती है आप तक सबसे पहले और सबसे सटीक। आइए बढ़ते हैं कुछ खास खबरों की ओर। मैं हूं आपके साथ साक्षी। शेलगांव जहांगीर में खेती के विवाद को लेकर बौद्ध महिला उषा 23 सालवे पर जानलेवा हमला। अमानवीय अत्याचार। शेलगांव जहांगीर में खेती के विवाद के चलते बौद्ध महिला उषा 23 सालवे पर जानलेवा हमला किया गया और उनके साथ अमानवीय अत्याचार किए गए। हमला करने वाले आरोपी शिवाजी सिराले शिवसेना के शिंदे गुट का कार्यकर्ता है। वह मूल रूप से शेलूद तहसील चिखली का निवासी और घटना के बाद से फरार है। ऑल इंडिया पैंथर सेना के अध्यक्ष दीपक भाई केदार ने चेतावनी दी कि यदि 12 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार नहीं किया गया तो दलित महिला को न्याय दिलाने के लिए राज्यव्यापी आंदोलन किया जाएगा। राजेंद्र वाघ की खास रिपोर्ट। हकलपट्टी पक्षातून होत नाही, उलट पोलिसांवरती दबाव आणण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी आणि नेते करतायत आणि म्हणून तो या ठिकाणी 4 दिवस झालं फरार आहे। मी आताच DYSP ला बोललोय, SP ना बोललोय, इथल्या असणाऱ्या सगळ्या प्रशासनाला बोललोय, परंतु यांच्यावरती राजकीय दबाव आहे म्हणून त्याच्यावर एक राजकीय वरद असते म्हणून तो मारच सुटलाय। 26 तारखेला एक केस केली त्यांनी, 26 तारखेला तिला जाळण्याचा प्रयत्न केला। त्या FIR च्या नंतर त्याला अटक करायला पाहिजे होती, अटक झाली नाही। त्याच्या आधी 14 एप्रिलला घर जाळलं, गाव साक्षीदार आहे, गाव सांगतंय, पूर्ण गाव इथं उभा आहे, तरी सुद्धा त्याला अटक झाली नाही। ॲट्रॉसिटी घडणार याची माहिती असताना सुद्धा पोलिसांनी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही। महाराष्ट्रात आज काय सुरू आहे दलितांचं? आमचा हा मुद्दा पटलावर नाही। आज खितपत पडली आमची भगिनी आणि तिला न्याय द्यायला कुणीही पुढे येत नाही आणि म्हणून ह्या घटनेला मी आज वाचा फोडली। या सिराळेला 24 तासाच्या आत 12 तासाच्या आत जर अटक केली नाही किती गंभीर आहे की तिचे 2 हात फ्रॅक्चर आहेत, तिच्या गुप्तांगावर वार आहेत, तिच्या शरीरावर हल्ला आहे, ती आता जगेल की काय सांगता येत नाही। आणि असं असताना सुद्धा एक किरकोळ 326 चा गुन्हा दाखल केलाय, 307 सुद्धा दाखल केला नाही। आणि गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यावर किती तास बसवलं तुम्हाला दोघाला? 8 तास 8 तास रात्री 1 वाजेपर्यंत बसवलं, पूर्ण कॅमेरा 2 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत बसवलं। साहेबांना मी पूर्ण सांगितलं, साहेबांनी तक्रार घ्यायला मला पूर्ण नकार दिला। सुदन सुसर बीड जमदार आहे शेलगाव जहांगीरला, त्यांनी सांगितलं माझ्या म्हणण्यानुसार रिपोर्ट करा। मी म्हटलं सर जी घटना झाली मी जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही करा, ज्या कलमा होतील त्या होतील, पण जी घटना झाली तीच करा, तुमच्या मनाने काही टाकू नका म्हटलं सर। त्यांनी पूर्ण त्यातले शब्द लपवायचा प्रयत्न केला, बलात्कार, ब्लाऊज फाडल्याचा, साडीचा जाळल्याचा सगळे शब्द त्यांनी कट केले त्याच्यातले। आणि आम्हाला 2 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत तिथं बसून ठेवलं आणि गुप्त माहिती सुदन सुसरनीच दिली मला असं वाटतंय। कारण की जेव्हा आम्ही तिथून रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही जेव्हा गेटमध्ये आलो पोलीस स्टेशनच्या, तेव्हा तो शिवाजी शिराळे बुलेट घेऊन तिथून गेला। मग त्याला ही माहिती कशी झाली की हे लोक इथंच बसलेले, यांचा रिपोर्ट आता झाला आणि हे लोक तिथं गेटवर गेले आणि तो त्याच्या समोर गेला। म्हणून आम्ही म्हटलं माझ्या जीवाला धोका आहे, आम्ही 3 जण कसे घरी जाऊ? म्हणून मगर मॅडमने आम्हाला पोलीसच्या गाडीमध्ये आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचवलं। याला माझी सगळ्या समाजाला, महाराष्ट्राला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या या लाडक्या बहिणी, तुमच्या या माय बहिणी खूप अन्याय अत्याचारात आहे। तुम्हाला एवढीच विनंती आहे की असा अत्याचार कोणाहीवर झाला नाही, कोणत्याही महिलेवर, कोणत्याही समाजावर, कोणावरही झाला नाही पाहिजे आणि त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, त्याच्यावर तात्काळ 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे, आमची शेती आम्हाला परत भेटली पाहिजे, एवढी मी सगळ्यांना विनंती करते। जय भीम।